मुद्दे म्हणजे आता मी मांडण्याचा विषय ना, तर जो आमच्या जे क्वेश्चन येतात त्या क्वेश्चनची उत्तरं आम्हाला मंत्र्याला द्यायची असतात. तर सरकारच्या वतीनं आता जी आपली 8 बिलं आहेत त्या 8 बिलावर चर्चा होणार आहे. पण आता हा गोंधळ मात्र हा रोज सुरू आहे. कालपासून अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि नीटच्या एक्झाममध्ये झालेला जो घोटाळा आहे किंवा पेपर लीकचं जे प्रकरण आहे ते अत्यंत सिरियस आहे आणि त्यामध्ये जे लोक सापडलेले आहेत त्या सगळ्यांना त्या जेलमध्ये पाठवलेलं आहे. त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका आमच्या सरकारची आहे. आज आमच्या NDAच्या सगळ्या मेंबर ऑफ पार्लमेंटची मीटिंग आज बालयोगी सभागृहात होती आणि त्या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि अशा पद्धतीची पेपर फुटी होणं म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना फार मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे असे प्रकार होऊ नयेत यासाठी केंद्राने आणि राज्यांनी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण ज्या राज्यात एक्झाम असते त्या ठिकाणी पेपर फुटीची प्रकरण होतात. तर त्या संबंधामध्ये त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे आणि युवा लोक त्यांच्या पाठीशी उभे राहिले म्हणून 2014मध्ये त्या नरेंद्र मोदींच्या हातामध्ये सत्ता आलेली आहे. त्यामुळे ते युवकांच्या विरोधामध्ये आहेत असा विषय बिलकुल नाही आहे. पण कालचं जे आंदोलन होतं ते आंदोलन आपले जे दिपके जे आहेत ते आपले महाराष्ट्रातले आहेत, औरंगाबादचे संभाजीनगरचे आहेत, अमेरिकेमध्ये शिकलेले आहेत आणि त्यांची मागणी जी आहे ती मागणी अशी पेपरफुटी होऊ नये या मताशी आम्ही सहमत आहोत. पण धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी आहे. तर हे काय तर सोल्युशन नाही आहे. तर अशा पेपरफुटीची प्रकरणं होऊ नयेत यासाठी सरकारने काय करणं आवश्यक आहे. अशा पद्धतीचे मुद्दे मांडून सरकारसोबत चर्चा केली पाहिजे आणि आंदोलन केलं पाहिजे. आम्ही आंदोलनं केलेली आहेत, आम्ही लाट्या खाल्लेल्या आहेत, आम्ही ते जेलमध्ये गेलेलो आहोत. ज्यावेळेला मर्यादेच्या पलीकडे आंदोलन करते पुढे जातात त्यावेळेला पोलिसांना ॲक्शन घ्यावी लागते. पोलिसावरती आरोप होतातच यांनी लाठीमार केला. तर आता आम्ही सुद्धा आंदोलन केलेले आहे. त्यामुळं आता पार्लमेंटला घेराव घालण्याचं आंदोलन होतच होतं. ते त्यांना लोकशाहीमध्ये अधिकार आहे आणि रेल मंत्रालयापर्यंत त्यांना येण्याची परवानगी ते देण्यात आली होती. पण रेल मंत्रालयाच्या पुढे पार्लमेंटचं गेटच आहे पुढे. तर तिकडे जाण्याचा प्रयत्न ज्या वेळेला आपल्या आंदोलकांनी केला त्यावेळेला पोलिसांनी लाठीमार केलेला आहे. तर त्यामुळे याचा अर्थ त्याचं आम्ही समर्थन करतो असं नाही. सर जंतर मंतरवर सुद्धा लाठीचार्ज झाला आणि आसू आणि नरकंड आणि विशेष सांगायचं म्हणजे जंतर मंतरच्या बाहेर जेव्हा तरुण आले तर परिस्थिती अशी गंभीर होती की अश्रू धुळाच्या नरकांड्या जे सोडल्या आणि तरुणांवर आणि तरुणींवर जो म्हणजे लाठीचार्ज केला तर त्यामध्ये अनेक तरुण जखमी झाले. 15, 16, 17, 18 वर्षाची ते तरुणी. बरोबर नाही असं व्हायला तर नको होतं. परंतु आता ते एकदम मॉब त्या ठिकाणी तो एकदम आंदोलन करते एकदम जोशामध्ये होते आणि त्या ठिकाणी पार्लमेंटच्या आजूबाजूला काहीतरी होणं औचित्य होणं बरोबर नव्हतं आणि त्यामुळे आता पोलिसांनी काय त्या नळकांड्या फोडलेल्या आहेत, काय लाठीचार्ज केलेला आहे जसं सगळ्यांनी बघितलेलंच आहे. त्याची तर चौकशी होईल. जर पोलिसांनी चुकीच्या पद्धतीनं काम केलं असेल तर त्यांच्यावरती कारवाई होईल. पण अभिजित दिपके जे आहेत ते त्यांची मागणी आहे की जे धर्मेंद्र प्रधान जे शिक्षा मंत्री आहेत केंद्रीय त्यांनी राजीनामा द्यावा. आम्ही जोपर्यंत ते राजीनामा देणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन आमचं सुरूच राहणार. ठीक आहे. तर आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. आंदोलन किती दिवस आम्ही तर नामांतरासाठी 17 वर्ष आंदोलन केलेलं आहे. बरोबर आहे. पण आता कुठल्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा म्हणून काय कधी कुठे बाबा हे लाठीचार्ज झाला पण त्यांच्या काळामध्ये आमच्यावर अनेक वेळेला लाठीचार्ज झालेला आहे. आमच्या आंदोलनात नरकांड्या फोडलेल्या आहेत. आम्हालाही ते जेलमध्ये टाकलेलं आहे. त्यामुळं ठीक आहे. तर या संबंधामध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा जो विषय आहे तर तो विषय आता त्यांचा आग्रह आहे की त्यांनी राजीनामा द्यावा. पण मी अगोदरच सांगितलं की इथं सोल्युशन नाही आहे. राजीनामा दिल्यानंतर काय हा प्रश्न मी मिटणार आहे असं अजिबात नाही आहे. आणि अनेक वेळेला समाजामध्ये ज्या अशा चुकीच्या लोकांची जी प्रवृत्ती आहे
किंवा ब्लॅकमेल करण्याची सवय आहे, तर आता अशा लोकांना आवरणं अत्यंत आवश्यक आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ते जास्त लोक मिळालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना पकडलेलं आहे. तर यांना कशी कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी एखादा नवीन कायदा टाकायचो का, याचाही विचार होणं अत्यंत आवश्यक आहे. कारण लाखो विद्यार्थी एक्झामला बसतात आणि त्यामध्ये त्यांना एवढी अडचण होते, त्याने एवढा अभ्यास केलेला असतो आणि अचानक पेपर फुटला की एक्झाम पुढं ढकलावी लागते. त्यामुळं नुकसान होतं तरुणांचं मोठं नुकसान होतं आहे. त्यामुळं असं होऊ नये यासाठी काहीतरी नवीन कायदा करण्याची आवश्यकता आहे, असं माझं व्यक्तिगत मत आहे.